दुष्काळात शासकीय यंत्रणा खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचण्यात कुचकामी ठरली आहे। मात्र अशाही परिस्थितीत नाशकातल्या काही ध्येयवेडा तरुणांनी आदर्श घडवत दुष्काळावर प्रभावी उपाय करण्याचा प्रयत्न केलाय। इगतपुरी तालुक्यातल्या अतिदुर्गम गडगड सांगवी या आदिवासी पाड्यावर स्वखर्चातून बंधारा बांधण्याचं काम या तरुणांनी हाती घेतलंय। नाशकातील इगतपुरी तालुका राज्यातील चेरापुंजी म्हणून ओळखला जातो। या तालुक्यात पडणाऱ्या पावसातून मुंबईची तहान भागवली जाते। मात्र याच तालुक्यातील अनेक गावं आणि पाड्यांना पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावं लागतं। आमळी डोंगर परिसराच्या पायथ्याशी वसलेलं गडगड सांगवी हे त्यातलंच एक गाव। इथली पाण्यासाठीची वणवण पाहून दत्तात्रय पिंगळे नावाच्या तरुणानं इथं कोल्हापुरी बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या संकल्पनेला गावकऱ्यांनी मान्यता दिली। त्यानुसार गेल्या 2 महिन्यांपासून डोंगर पायथ्याशी या बंधाऱ्याचं काम सुरू आहे। कामानिमित्त पुण्यात असलेला दत्तात्रय आपल्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत येऊन स्वखर्चातून या बंधाऱ्याला मूर्त रूप देतोय। या कामातून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर फुलणारं हास्य या तरुणांना अधिक मोलाचं वाटतंय। एक छोटा कोल्हापुरी बंधारा बांधूया असं आमचं ठरलं आणि आम्ही इथे ही जागा निवडली की जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त हे नैसर्गिक ॲडव्हान्टेज घेता येईल। जेव्हा आम्ही फायर किंवा बुलडोझर वापरले त्यावेळेस आमचं हेही लक्षात आलं की बाबा इथं जिवंत पाणी लागले, अजून आम्हाला त्याला थोडं खोल नेण्याचा आणि रुंद करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस असा पाणी प्रश्न येईल तर त्यावेळेस हे गाव नक्कीच त्या म्हणजे दुष्काळी भागात नसेल। आणि आज आम्ही काही बंधारात असं आमच्या मित्र कंपनी बांधतोय, तो आज अर्धवट असला तर आम्ही हा पूर्ण करणार आणि इथे जे काम पूर्ण झाल्यामुळे इथे लोकांना जे पाणी प्यायला मिळेल, इथे जे समाधान असेल ते आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्कीच दिसेल। विशेष म्हणजे या कार्याला गावकऱ्यांनीही आपल्या हाताची जोड दिली आहे। आठवड्यातील 2 दिवस श्रमदान करून त्यांनी हा बंधारा पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केलाय। त्यानुसार आज या बंधाऱ्याचं 90% काम पूर्ण झालंय। आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात ते या तरुणाचं कौतुक तर करतच आहेत, शिवाय काही अपेक्षाही व्यक्त करतायत। हे पाहुणे आले म्हणे इकडे कुठं पाणी आपल्याला साधल का, तर मग आम्ही धावून दिले त्यांना अमुक ठिकाणी असं पाणी आहे आणि हे पाणी प्यायला मिळेल। परत रहिवासी लोक जाते यांच्याकरता बी होईल आणि गावालाही होईल। गावाने भरपूर साथ केली आणि त्याच्यामुळे आम्ही सतत लढत राहिलो यांच्या मागं। शासनाची काही आम्हाला अपेक्षा नाही, शासनाने आतापर्यंत काही इथं कधी लक्ष दिलं नाही, पण यापुढं यांच्या माध्यमातून शासन जागृत व्हावं ही आमची अपेक्षा आहे, आमची इच्छा आहे। गावात आणखी काही कोल्हापुरी बंधारे बांधून हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धीचं स्वप्न या तरुणांना पूर्ण करायचे। विकासाच्या पोकळ गप्पा करण्यापेक्षा त्यासाठी पुढाकार घेतल्यास आणि त्याला ग्रामस्थांची मदत लाभल्यास राज्यातील पाणी प्रश्न कायमचा मार्गी निघेल। त्यामुळे सरकारी मदतीशिवाय या तरुणांचा हा छोटेखानी कोल्हापुरी बंधारा इतरांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे। निलेश पवार, ETV न्यूज, नाशिक।